जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। खुश खबर। आता चक्क मोबाईल नंबरवर पेट्रोल व डिझेल फ्री मिळणार आहे। फ्री कुठे मिळणार? पंढरीनाथ पेट्रोलियम, राशीन रोड, कर्जत। आणि ग्राहकांसाठी आणखी एक खुश खबर। कुठल्याही पेट्रोल पंपापेक्षा पंढरीनाथ पेट्रोलियम या ठिकाणी पेट्रोल व डिझेल चक्क 2 रुपये स्वस्त मिळणार आहे। एक वेळ अवश्य भेट देऊया। पंढरीनाथ पेट्रोलियम, कर्जत। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील मिरजगाव व कोरेगाव प्रभाग संघा अंतर्गत महिला बचत गट व ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधी वाटप मेळावा राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील, प्रकल्प संचालक राहुल शेवाळे, गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ जगताप, तहसीलदार गुरु बिराजदार, बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, अशोक खेडकर, संयोजक नंदकुमार नवले, परमवीर पांडुळे, शेखर खरमरे, मंगेश जगताप, सचिन पोटरे, नितीन खेतमाळीस, ॲडव्होकेट प्रतिभाताई रेणुकर, सरपंच सुनीताताई खेतमाळीस, आरती थोरात, मनीषाताई फडतरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। आणि मी खरं तर बैठक आपल्या मेळाव्याला थोडा उशिरा उपस्थित झालो, पण महिलांचा मेळावा म्हणलं की अतिशय आखीव रेखीव गडबड आणि एका रांगेत सगळ्या बसल्या, शांततेत बसल्या आणि म्हणून शासनाने खऱ्या अर्थाने आपली उमेद जागृत करायचं काम या निमित्तानं केलेले आहे। या कर्जत तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आपले 1725 बचत गट आहेत, 81 ग्रामसंघ आहेत आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास 3 कोटी रुपयापेक्षा जास्त आज आपण वाटप करणार आहोत। आणि बँकेचं अर्थसहाय्य देखील 41 कोटी आतापर्यंत प्राप्त झालेला आहे। सामुदायिक गुंतवणूक देखील 6 कोटीच्या रुपयाच्या पुढे गेलेली आहे आणि पंतप्रधानांच्या माध्यमातून देखील सीड कॅपिटल म्हणून 9,70,000 एवढे रुपये, 9,70,000 रुपयाची तरतूद केलेली आहे। एकूण 51 कोटी रुपये, आकडे ऐकले जरा मोठे वाटतात, पोहोचले काही तुमच्या कसे काही एकही टाळी वाजले म्हणून विचारतात। आणि म्हणून खरं तर हे काम करत असताना आतापर्यंतच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं महिलांना आत्मविश्वास, अभिमान, स्वाभिमान आणि त्यांची प्रतिष्ठा जागृत करण्याचं काम आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये बचत गटाला खऱ्या अर्थानं आणि त्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे काम सुरू केलेलं आहे। आणि मुलींच्या माध्यमातून शाश्वत उपजीविका बँक कर्जासाठी देखील शिफारस करायची, समुदाय गुंतवणूक निधी कर्ज स्वरूपामध्ये आपल्याला दिला जातो आणि त्या माध्यमातून देखील आपल्याला या स्वरूपामध्ये काम करायला संधी मिळत असते। माझी लाडकी बहीण सांगत होती की आम्हाला बँकर माहीत नव्हती, स्लिपर माहीत नव्हती, बँकेचं पासबुकचं तुमच्या नावाचा नोंदणीवर संबंधच नाही आणि चेक तर माहीतच नव्हतं। पण आता पुरुषापेक्षा जास्त महिलांना बँकेतलं समजतं असं माझं मत आहे। कारण दिलाय ना, सगळ्यांनी OTP दिला आणि आपल्या इथं जवळपास 1,14,000 एवढ्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत। सगळ्यांना रेग्युलर पगार चालू आहे, उघडलेलं आहे, बँकेत पैसे येत आहेत की नाही येत आहेत,
कोणाच्या येत नसेल तर सांगा. 65 वर्षाच्या पुढचे सोडून. आणि खऱ्या अर्थानं माननीय राज्याचे मुख्यमंत्री, माननीय देशाचे पंतप्रधान अशा पद्धतीनं आपल्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे. आणि अधिकाधिक गुंतवणूक वाढली पाहिजे. आणि नेहमीकरता देशाचे पंतप्रधान देखील हेच सांगतात की महिला आपला प्रपंच अतिशय काटकसरीने चालवतो. पैशाच्या प्रत्येक महिन्यापै हिशोब ठेवायचं काम जर कोण चांगल्या पद्धतीने करत असेल तर ती महिला करू शकते. आणि म्हणून महिलांच्या हातात कारभार विजयाच्या नंतर भव्य दिव्य चित्र आज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. आणि महिला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आम्हाला आता सभा बोलवायची असेल हे सगळे आमच्या पुढाऱ्यांना सांगत असतं बघा काहीतरी करा. पण तुमच्या लक्षात आलंय की आपलं नेमकं स्वार्थ कशात आहे, आपल्याला नेमकं सरकार कशा पद्धतीने मदत करतंय. आणि आधीची मदत जर करायची असेल तर आपण कोणत्या कार्यक्रमाला वेळ दिला पाहिजे, त्याच्यातून आपलं ज्ञानात भर पडते, आपल्या व्यवहारात भर पडते, आपल्याला चांगल्या पद्धतीने कामही करता येतं. आणि म्हणून विचाराची देवाणघेवाण देखील होते. तुझ्या बचत गटामध्ये काय प्रोडक्शन होतंय, माझ्या बचत गटामध्ये काय प्रोडक्शन होतंय, हेता निधी कसा वापरला जातोय, तुम्हाला आता कितीपर्यंत कर्ज मिळालेलं आहे, अजून जास्तीचे कर्ज घेण्यासाठी माझ्या बचत गटामध्ये काय करावं लागेल, या सगळा विचार आपण एकत्र आल्याखेरीज होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण मागे राहू नये अशी प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीची आणि महिलाची भूमिका आहे. आणि ही भूमिका खऱ्या अर्थानं महत्वाची. त्यामुळं आपण ही स्पर्धा कायम टिकून ठेवल्यामुळे प्रत्येक बचत गट हा पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या मनामध्ये नवे उमेद घेऊन पुढे धावतोय. आणि हे अशा प्रकारचं कर्जत तालुक्यामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. 51 कोटीपेक्षा जास्त रक्कम आपल्या खात्यावर येऊन पोहोचलेली आहे. आणि म्हणून अशा एका चांगल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मला देखील आपण उपस्थित ठेवलं. म्हणून खऱ्या अर्थानं हे काम करत असताना 17,000 महिला या अभियानामध्ये काम करत आहेत. 5 उत्पादन गट आहेत, त्यांना देखील 5 लाख रुपयापेक्षा जास्तीचं कर्ज वितरित केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आता माननीय पंतप्रधानांनी सांगितलं लखपती दिदी, त्या देखील लखपती दिदी आपल्या तालुक्यामध्ये किती 40,000 झाले. 5,210 लखपती दिदी झालेल्या आहेत. परंतु एवढ्यावर आपल्याला वाढवायचं नाही. शेळके साहेब याची गती वाढवण्याची गरज आहे. आपल्या दिल्लीचं भरपूर आहेत पण लखपती झालं पाहिजे. व्हिडिओ संचालक, महिला बाल कल्याण अधिकारी, तुमचे काही सीआरपी यांनी जरा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून लखपती निधी आपल्याला जर करायचं असेल. सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा. CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय. सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन. डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत.